आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले। त्यांच्या घराजवळील गाडीवर बॉम्ब से उडा दूंगा असं स्टिकर लावण्यात आलं होतं आणि या स्टिकरची दखल घेत बॉम्ब शोधक पथक खरंतर मैत्री बंगल्यावर दाखल झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। ती गाडी नेमकी कोणाची होती याचा सध्या तपास सुरू आहे। या क्षणाची मोठी बातमी, निवडणुकांची रणधुमाळी संपूर्ण राज्यात आपण पाहायला मिळतोय। मात्र दुसरीकडे संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक आता दाखल झाले, कारण संजय राऊत यांच्या घराजवळील गाडीवर एक गाडी त्या ठिकाणी पार्क करण्यात आली होती आणि त्या गाडीवर आता बॉम्ब से उडा दूंगा असे स्टिकर्स निदर्शनास पडलेले आहेत आणि हे स्टिकर्स पाहिल्यानंतर आता बॉम्ब शोधक पथक मैत्री बंगल्यावर दाखल झाल्याची महत्त्वाची माहिती। या ठिकाणी संपूर्ण पथक आता तपासणी करते। या ठिकाणी चाचपणी केली जाते की नेमकी ती गाडी कोणाची आहे याचा तपास आता बॉम्ब शोधक पथकाच्या वतीने सुरू आहे। मात्र अशा संदर्भातील स्टिकर्स खरोखरच पाहिल्यानंतर एकच गंभीर खरंतर परिस्थिती, भीतीचं वातावरण संपूर्ण परिसरात निर्माण झालेलं आहे। बॉम्ब से उडा दूंगा असं स्टिकर एका गाडीवर आपल्याला पाहायला मिळते, निदर्शनास आलेलं आहे। त्या गाडीवर लिहिण्यात आलेलं आहे की बॉम्ब से उडा दूंगा। त्यानंतर बॉम्ब शोधक पथक मैत्री बंगल्यावर दाखल झाल्याची महत्त्वाची माहिती आपण हे दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी या गाडीवर बॉम्ब से उडा दूंगा आज रात 12 बजे असं स्पष्ट लिहिलेलं आहे दोनही बाजूला गाडींच्या। आणि त्यानंतर आता बॉम्ब शोधक पथक संजय राऊत यांच्या घरी दाखल झालेलं आहे। संपूर्ण परिसराची चाचपणी केली जाते, तपासणी केली जाते। तपासणीनंतर खरंतर काय उघड होतंय ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। खासदार संजय राऊत यांच्या घरी आता बॉम्ब शोधक पथक देखील दाखल झालेलं आहे। त्यांच्या घराजवळील एका गाडीवर बॉम्ब से उडा दूंगा असे स्टिकर लावण्यात आलेले आहेत, खरंतर लिहिण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।